Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. तर आज आहे हरतालिका. हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळची सर्व कामं आवडून रांगोळी काढायला घेतली. तर आज सर्व घरचे आलेले गणपतीसाठी. तर माझे आई बाबा म्हणजे सासू सासरे आणि नणंद आलेले होते गणपतीसाठी. तर आज सकाळीच ते पोचले. तर सर्व कामं पटापट आवरून रांगोळी काढायला घेतली, कारण की आज पूजा पण करायची होती. आणि हा जो व्हिडिओ आहे यामध्ये जस्ट मी मॉर्निंग टू आफ्टरनून रुटीन शेअर करत आहे, कारण की व्हिडिओ खूप लाँग होत होता. तर जो हाफ व्हिडिओ आहे तो नेक्स्ट पार्ट 2 मध्ये येईल. हा पार्ट 1 आहे. पूजेचा व्लॉग जो आहे तो मी सेपरेट बनवलेला आहे, तर तो नेक्स्ट डेला येईल. तर इथे रांगोळी काढून झालेली आहे. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. तर आज फास्ट होता हरतालिकेचा. तर सुरुवातीला नाश्त्यामध्ये मी सर्वांसाठी भगर करायला घेतली आणि सोबत उसळ पण बनवणार आहे. तर इथे मी भगर बनवण्यासाठी बटाटा कट करून घेत आहे. आणि एक साईडला मी भगर आणि त्यामध्ये बटाटा ॲड करून ते शिजवायला ठेवलेला. म्हणजे फोडणीच्या पहिले मी सेपरेट पातेल्यामध्ये ते शिजवून घेते, जेणेकरून ते लवकर कुक होतं. आणि साईडला फोडणीची तयारी करायला घेतली. तर फोडणीमध्ये मी जिरं आणि कढीपत्ता आणि हिरवी मिरची याची फोडणी दिली. त्यानंतर भगर जी आपण शिजवलेली आहे ऑलरेडी ती त्यामध्ये ॲड करून घेतली आणि त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि सोबतच इकडे मी उसळसुद्धा बनवायला घेतलेली. तर इथे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी परत जिरं टाकलं. जिरं तळतळायला लागल्यानंतर परत बटाटा आणि कढीपत्ता त्यामध्ये ॲड केला आणि तो पण छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यायचा आहे. तर एका वेळेला मी दोन्ही पण इकडे भगर आणि उसळ बनवत होते. आणि इकडे मी भगर ऑलरेडी शिजवायला ठेवलेली फोडणी देऊन. आणि इथे आता लास्टला मी त्यामध्ये भिजवलेला जो साबुदाणा आहे तो ॲड केला. आणि त्यानंतर थोडं थोडं करून मी त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं. त्याला छान मिक्स केलं आणि शेवटी चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड केलं. तर इकडे आपली उसळ ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. तर याला छान 5 मिनटासाठी मी झाकण ठेवून त्यानंतर कुक केलं. आणि दुसऱ्या साईडला इकडे भगर पण कुक झालेली. तर त्यामध्ये मी लास्टला शेंगदाण्याचं कूट ॲड केलेला. शेंगदाणे मी सुरुवातीला भाजून घेतलेले आणि त्याचं पावडर बनवून घेतलं आणि तो आपल्याला सर्वात शेवटी ॲड करायचा आहे. आणि तो छानपैकी मिक्स करून घेतला आणि शेवटी कोथिंबीर त्यावर टाकून मी
त्याला गार्निश केलं आणि इथे आपली उपवासाची भगर तयार झालेली आहे आणि एक साईडला उसळसुद्धा तयार झालेली आहे. आणि सोबतच हजबंडसाठी ब्रेड जे आहे मी तुपामध्ये रोस्ट करून भाजून घेतले. त्यानंतर आम्हाला थोडं मखर आणि जे डेकोरेशनचे काही गोष्टी होत्या ते आणायला जायचं होतं. म्हणजे मखर तर आम्ही कॅन्सल केलं, तर आणखीन एक सजावटीसाठी म्हणून बॅकग्राऊंडला आम्ही एक छान फ्लावर्सचं स्टँड घेतलेलं, तर ते घ्यायला गेलो. तर सुरुवातीला आम्ही हिनल या शॉपमध्ये जाऊन पूजेसाठी प्रसादासाठी काही हे घ्यायचं होतं, पेढे वगैरे घ्यायचे होते. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की जो मोदकची जी व्हेरायटी होती ती खूप छान यांनी केलेल्या आणि खूप छान पद्धतीने व्हेरायटीचे मोदक तिथे सजवून ठेवलेले. त्यानंतर आम्ही गेलो जे गणपतीच्या मागे लावायला आम्हाला छान असं फ्लावर्सचं एक इथे जे होतं स्टँड ते मला आवडलं. आणि हे जे आहे ते रिअल फ्लावरचं आहे, बट हे 2 दिवसच टिकणारं होतं. तर आम्हाला असं पाहिजे होतं की जे माझ्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो त्यानुसार, तर मी आर्टिफिशियल घेतलेलं. बट हे जे रिअल फ्लावर्सचं बनवलेलं होतं ते खूप छान दिसत होतं. आणि जे सुरुवातीला ठेवलेलं आहे ते तर पूर्ण गुलाबाने बनवलेलं. आणि त्यानंतर मी काही पूजेचं सामानसुद्धा घेतलं आणि घरी आले. घरी आल्यानंतर मला ब्रेकफास्ट वगैरे तर आमचा झालेला. त्यानंतर मी जी भांडी धुतलेली होती ती सुरुवातीला लावून घेतली, कारण की भांडी जोपर्यंत लावल्या जात नाही तोपर्यंत गॅसच्या ओट्यावर काहीच करता येत नाही, कारण की ओट्याची जी लेंथ आहे ती कमी आहे. तर साईडलाच स्टीलची मांडणी ठेवलेली, तिथे मी सर्व भांडी लावून घेते आहे. आणि त्यानंतर मला ओटासुद्धा क्लीन करायचा होता. तर सुरुवातीला भांडी लावून झाल्यानंतर मी ओटा क्लीन करायला घेणार आहे. आणि मला रॅक्सचा क्लिनिंग व्हिडिओ पण सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. काही दिवसानंतर तो क्लिनिंग व्हिडिओ पण सुद्धा येईल. आणि मी आता इथे जो क्लिनिंग स्प्रे आहे तो स्प्रे करून किचनचा जो ओटा आहे तो स्वच्छ करून घेत आहे आणि गॅस स्वच्छ पुसून घेत आहे. कारण उसळ आणि भगर जेव्हा मी बनवलेली त्यावेळेला गॅसवर भरपूर सारा तिथे सांडलेला, तर मी ते सुरुवातीला क्लीन करून घेत आहे. कारण की मला नंतर स्वयंपाक पण करायचा होता. तर इथे मध्ये मध्ये जे तुम्हाला दिसत आहे त्या आहे रुद्रांच्या आत्या, म्हणजे सोनूताई. सोनूताई म्हणजे माझ्या नणंद. तर त्यासुद्धा मला हेल्प करत होत्या, कारण की नेक्स्ट डेला गणपतीच्या दिवशी मेडनी सुट्टी घेतलेली, तर त्या दिवशी भांडी पण आम्हालाच क्लीन करायची होती. आणि माझ्याकडे मी भांड्याला आणि झाडू पोछाला हेल्पर लावलेली आहे, कारण की रुद्रांशला मी एकटी सांभाळते. नॉर्मली बाकी जे आहे आई बाबा जे आहेत ते तिकडे गावी असतात, तर एकटीला यूट्यूब घरातील कामं आणि रुद्रांशला पण सांभाळायचं असतं, तर थोडं मला कठीण जातं. म्हणून मी भांडी आणि याच्यासाठी हेल्पर लावलेली. आणि रुद्रांशकडे लक्ष देणं जरा मस्ट असतं. आणि आता इथे मी ओट्यावर थोडं पाणी टाकून क्लीन करून घेतलेलं. तू बघू शकता भरपूर सारं त्यावर सांडलेलं, कारण की घाईघाईमध्ये सर्वांसाठी नाश्त्याचे प्रकार बनवता ओट्याचा जरा हाल जास्तच खराब झालेला, म्हणून तो सुरुवातीला मी क्लीन करून घेतला. आणि सोबतच शेगड्या पण मी क्लीन करून घेतल्या. आणि आता स्वच्छ कापडाने मी पुसून घेत आहे. तर त्यानंतर मी जे शेगड्या आहेत त्या पण वॉश करून घेतल्या. आणि सोबतच जी काही भांडी निघत होती ती आम्ही तेव्हाच्या तेव्हा क्लीन करत होतो, कारण की सेकंड डेला ती भांडी जमा झाल्यानंतर मग घासायला थोडा कंटाळा येतो, म्हणून जेव्हा ते तेव्हा क्लीन केलेलं बरं राहतं. आणि सोबतच जे विम लिक्विड होतं ते पण संपलेलं, म्हणून मी हातोहात ते पण क्लीन करून घेतली त्याची बॉटल. आणि फायनली मी बेसिनसुद्धा क्लीन करून घेतलेलं.
शेवटी हेल्पर कितीही आपण चांगली लावली, जी स्वच्छता आपण स्वतः करतो आपल्या घराची, ती हेल्पर कधीच करणार नाही. त्यामुळं आपल्याला तेवढं लक्ष द्यावंच लागतं आणि जी डीप क्लिनिंग आहे ती शेवटी आपल्यालाच करावी लागते. म्हणून मी बेसिन पण स्वच्छ त्यानंतर घासून घेतलेलं आणि आता इथे शेगड्या क्लीन करून मी लावून घेते आहे, कारण आता मला कुकिंग करायचं होतं. आणि बघते तर यामधलं जे गव्हाचं पीठ आहे ते संपलेलं, तर म्हणून मी साईडला, कारण की डबा छोटा असल्यामुळं 10 किलोचं पीठ त्यामध्ये बसत नाही, म्हणून मी जे राहिलेलं पीठ होतं ते त्यामध्ये आता टाकणार आहे. आणि नवीनसुद्धा पीठ ऑर्डर केलेलं, कारण आता सर्वजण आलेले आहे तर पीठ लागतं तेवढं, म्हणून मी आता जे आहे ते सुरुवातीला यूज करून घेणार. तर मी पीठ जे आहे गव्हाचं ते डब्यामध्ये स्टोअर केलं आणि नंतर मग इथे मला कणिक भिजवायची होती, तर ती गाळून घेतलं पीठ आधी आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि पोळ्यांच्यासाठी गोळा तयार केला. तर आज मी फ्लावरची भाजी बनवणार होते, तर सुरुवातीला कट करून मी ते मिठाच्या पाण्यामध्ये छानपैकी उकळून घेणार आहे, कारण की जेणेकरून त्यामधले जे काही केमिकल असेल आणि काही किडं असतील, तसं किडा तर नव्हता, कोबी खूप साफ होती, तर सुरुवातीला कट करून ती मी त्यामध्ये थोडं वाफवून घेणार आणि त्यानंतर छान दुसऱ्या पाण्याने वॉश करून मग भाजीसाठी यूज करणार आहे. तर इथे फ्लावर माझं कट करून झालेलं आणि त्यानंतर मी चपात्या करायला घेतल्या. तर इथे मध्ये मध्ये व्हिडिओ पॉज होत होता, कळत नव्हतं. आता व्हॉइस ओव्हर करताना माझ्या लक्षात आलेलं, कळत नाही कशामुळं होतं आहे, ॲपचा इश्यू आहे की अजून काही. तर इथे मी चपात्या करून झालेल्या. तर हा व्हिडिओ मी इथपर्यंत शूट केलेला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत व्हिडिओ अशाच छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.